आता बघा, आता आपल्याला संकर प्रयोग हा टॉपिक शिकायचा आहे आणि फास्ट मध्ये, हे लक्षात ठेवा बरं का. हा टॉपिक टफ आहे, पण आता सुरुवातीला वाटेल तुम्हाला काहीतरी, पण नंतर इतका सोपं वाटेल की बघा तुम्ही कसं होतं ते. टायटल घेऊ त्याला संकर, त्यालाच नाव आहे मिश्र, त्यालाच म्हणतील संकीर्ण प्रयोग. बघा आता नीट लक्ष द्या बरं का. जसा आपण कर्तरी, कर्मणी, भावे कुठलाही प्रयोग विदिन 1-2 सेकंद ओळखतोय, तसा संकर प्रयोग सुद्धा तुम्ही 1 ते 2 सेकंदात लगेच ओळखणार आहे. सेम तेच फॉर्म्युला, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्याला फक्त वाटतं संकर म्हणजे काय वेगळं आहे. संकर प्रयोग इतका सोपा टॉपिक मराठीत कुठलाच नाही. फक्त ते शब्द बघून आपण थोडंसं कन्फ्युज झालो असतो. एकदम सिंपल साधा. सुरुवातीला तुमच्या लक्षात कदाचित थोडं 99% येईल, पण 100% येणार नाही. पण ज्यावेळेस हा संकर प्रयोग संपल त्यावेळेस मी एक छोटासा तक्ता देणार आहे. आता तक्त्यामुळे तुमचं इतकं फास्ट होईल की तुम्ही विदिन सेकंद उत्तर द्यायचं. आता संकर प्रयोग म्हणजे काय असतं समजून घ्या पहिल्यांदा, की आतापर्यंत आपण पाहिलं कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग. इथं काय असतं संकर प्रयोगात, की एकाच वाक्यात 2-2 प्रयोग घुसलेले असतात. एकाच वाक्यात 2 प्रयोगाचे मिश्रण झालेलं असतं. 2 प्रयोगाची लक्षणं दिसतात, त्याला म्हणतात संकर प्रयोग. म्हणजे कर्तव्याचं लक्षण असतं, कर्मणीचं लक्षण असतं, कर्मणीचं असतं भावी. म्हणजे एकाच वाक्यात 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रयोगाचं जर मिश्रण झालं असेल तर त्यालाच म्हणायचं संकर प्रयोग. आणि संकर प्रयोग हे मराठीमध्ये 4 आहेत. खरं तर 3च जास्त प्रचलित आहेत, पण 4थावी संकर प्रयोग होऊ शकतो. ते म्हणजे बघा आता, पहिला संकर प्रयोग आहे कर्तृकर्म, दुसरा आहे कर्तृभाव, दुसरा आहे कर्तृभाव. माझ्या बरोबर लिहून घ्या, वाटलं तर तुम्ही लिहून घ्या. संकर प्रयोगाचे, संकर प्रयोग असं म्हणा, संकर प्रयोगाची ती व्याख्या लिहून घ्या. संकर प्रयोग म्हणजे एकाच वाक्यात 2 किंवा अधिक प्रयोगाचे मिश्रण झाल्यास, एकाच वाक्यात 2 किंवा अधिक प्रयोगाचे मिश्रण झाल्यास एकाच वाक्यात 2 किंवा अधिक प्रयोगाचे मिश्रण झाल्यास, अधिक वाक्याचे मिश्रण झाल्यास त्या संकर प्रयोग म्हणतात. एकाच वाक्यात 2 किंवा अधिक प्रयोगाचे मिश्रण झालं त्या संकर प्रयोग म्हणतात. त्या संकर प्रयोगाचं संकर प्रयोग, मिश्र प्रयोग असं वर लिहिलं ना, संकर प्रयोगात कर्ता हा प्रथम विभक्तीत कधी नसतो. संकर प्रयोगात प्रथम पुरुषी कधी कर्ता नसतो, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुष असतो, पण संकर प्रयोगात प्रथम पुरुषी कर्ता नसतो. असो, ते काय ओळखण्याची काही गरज नाही, तुम्हाला ओळखण्याची वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. संकर प्रयोगाचे एकूण 4 प्रकार पडतात. संकर प्रयोगाचे एकूण 4 प्रकार पडतात. हे 4ही पहिल्यांदा लिहा आणि नंतर मग डिटेलमध्ये जाऊ बरं का. कर्तरी, कर्मणी, भावीतलं कुठलं वाक्य असेल तर उद्या आपण एक्स्ट्रा दिवस ठेवलाय स्पेशल. तुमचं कुठलं वाक्य द्या मला, मी ते क्लिअर करून देतो. आता फक्त संकर प्रयोग लक्ष द्या. पहिला प्रकार आहे कर्तृकर्म, दुसरा कर्मभाव, कर्तृभाव, तिसरा कर्मभाव आणि चौथा प्रकार आहे कर्तृकर्मभाव संकर प्रयोग. हे 4 प्रकार नीट लक्षात घ्या. कर्तृकर्म, कर्तृभाव, कर्मभाव आणि कर्तृकर्मभाव संकर प्रयोग. आता नीट लक्ष द्या. लिहिलं सगळ्यांनी. आता तुम्हाला शब्द दिसते, कर्तृ म्हणजे काय, कर्तरी प्रयोग असतो. कर्तृ म्हणजे काय, कर्ता, आणि त्यालाच कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्म म्हणजे काय, कर्मणी प्रयोग. भाव म्हणजे काय, भावी प्रयोग. हे शब्द फक्त थोडस वापरलं, ते भाव म्हणजे काय वेगळाच आहे, भावी प्रयोग. कर्तृ म्हणजे काय, कर्तरी प्रयोग. कर्तव्याचा अर्थ कर्ता, मग कर्त्यानुसार अर्थ मग त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, कर्तृ कर्म संकर प्रयोग म्हणजे कर्तरी प्रयोगाचं लक्षण असतं त्यात आणि कर्मणी प्रयोगाचं लक्षण असतं. येते का लक्षात. म्हणजे व्याख्या अशी विचारली, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग दोन्हीचे लक्षण असल्यास त्यास टिंबटिंब म्हणतात. कुठलं काय म्हणायचं त्याला, कर्तृ कर्म संकर प्रयोग. असं प्रश्न व्याख्या विचारलेले आहेत, किंवा असं विचारतील
कर्तरी प्रयोग आणि भावी प्रयोगाची लक्षणे कोणत्या प्रयोगात दिसतात? कर्तृ भाव प्रयोग. कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग दोन्ही प्रयोगाची लक्षणे कुठल्या प्रयोगात दिसतात? कर्म भाव संकर प्रयोग. आणि कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग तिन्ही प्रयोगाची लक्षणे कोणत्या प्रयोगात दिसतात? कर्तृ कर्म भाव संकर प्रयोग. लक्षात आलं? ह्या व्याख्या सुद्धा नीट लक्षात ठेवा. ह्याच्या व्याख्या पाठ करायची गरज नाही. दिसतेच की आत हे काय कर्तरी प्रयोग, हे काय कर्मणी प्रयोग. म्हणजे कर्तरी आणि कर्मणीची लक्षणं संपलं. काय पाठ करायची गरज आहे का? हे काय कर्मभाव म्हणजे कर्मणी आणि भावी प्रयोगाची लक्षणं. काहीच पाठ करू नका, शब्दातच आहे ना सगळं. आलं लक्षात? आणि 3 ठिकाणी करतो आले. करतू 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 3 ठिकाणी करतोय. बस एकदम सोपं लक्षात ठेवण्यासाठी. आता एक एक आपण टप्पा पाहू. पहिला टायटल द्या, कर्तृ कर्म संकर प्रयोग. एकदम सोपा आहे. हा जे प्रयोग आहे की नाही इतका सोपा आहे. फक्त गोंधळ काय होतो माहितीये का? ज्याने लेक्चर बुडवलंय की नाही, ज्याने लेक्चर प्रयोग हा टॉपिक मी बऱ्याच वेळा सांगितलंय. इतका सोपा टॉपिक नाही. अलंकार वृत्त इतकं सोपं टॉपिक आहे. पण अडचण कोणाला येते? लेक्चर बुडवला असेल ना त्याने डोकं आपटू द्या आणि त्याने प्रयोगात आउट ऑफ मार्क घेऊ द्या. घेऊ शकत नाही ते. कारण ह्यासाठी मी नेहमी पण सांगतो, अरे बाबा लेक्चर बुडवू नका, लेक्चर बुडवू नका. जे आता काय काय पाठीमाग असे विद्यार्थी दिसतात मला की त्यांच्या डोक्याच्या वरनं चाललंय असं वाटतंय. बघा लिहा, व्याख्या लिहा पहिल्यांदा लिहा. कर्तरी प्रयोग, यात कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग दोन्ही प्रयोगाचे मिश्रण असते किंवा लक्षण असतात. यात कर्तरी प्रयोग व कर्मणी प्रयोग, यात कर्तरी प्रयोग व कर्मणी प्रयोग दोन्ही प्रयोगाची लक्षणे दिसून येतात. यात कर्तरी प्रयोग व कर्मणी प्रयोग दोन्ही प्रयोगाची लक्षणे दिसून येतात. कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग दोन्ही प्रयोगाची लक्षणे दिसून येतात. बघा आता उदाहरण 1 मिनिट बघा. तू मला पुस्तक दिलेस. आता नीट लक्ष द्या. ह्याने काय सांगितले? कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग दोन्ही प्रयोगाची लक्षणे दिसून. म्हणजेच काय तर क्रियापद कर्त्यानुसार बी बदलतं आणि कर्मानुसार बदलतं. त्याचा अर्थ आहे. बरोबर काय? जाऊ खोलात जायचं नाही आपल्याला. फक्त आता प्रयोग ओळखायचा कसा. संकर प्रयोग ओळखण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या त्या. एक क्रियापद, दुसरं कर्ता, तिसरं कर्म. आणि मग हे तर आपण कर्मणी आणि भावीला बी तीच वापरत होतो की कर्तरीला बी. मग वेगळं काहीच नाही. आता पहिल्यांदा आपण क्रियापदापाशी यायचं. अंडरलाईन क्रियापदाला आपण क्रियापदापाशी येतो ना प्रयोग ओळखताना. काय दिसतंय शेवटी? आतापर्यंत असं कुठं स दिसत होतं का? राम गावाला जातो, तो गेला, असं गेलास, जातोस, तू कुत्र्याला मारलेस, असले वाक्य मारलेस कसे कानाला वाटते वेगळी. असलं स त किंवा न, ऍक्च्युली स आणि त जास्त वापरला जातं. न क्वचित एखादं वाक्य येतं. पण धरूया सतन, काय लक्षात ठेवायचं शब्द सतन. हे जर क्रियापदाच्या शेवटी आलं, ही 3 अक्षर जर क्रियापदाच्या शेवटी आलं तर तो संकर प्रयोगच असतो. बऱ्यापैकी बरं का. पुढे अजून वेगवेगळं आहे बरं काय. ह्याच्यात सांगतो मी, ह्याच्यात खास करून म्हणजे सतन कानाला कसं तरी वाटतंय की नाही. सतन मारलेस, गेलास, जातोस, हे काय असले वाक्य असलं आलं सतन की त्याला म्हणायचं संकर प्रयोग. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो कोरोनाच्या काळात त्याला खोकला आणि ताप यायला लागला, अरे कोरोनाचे लक्षण आहेत. 100% कोरोना असेल असं नाही बरं का, लक्षण आहेत. तसं लगेच 100% होईल असं नाही. लक्षणं तर दिसायला लागले बाबा संकर प्रयोगाची. कारण हे तर पहिला. मग आता दुसरा टप्पा बघायचा. काय ओळखतो आपण? करता. तू मला पुस्तक दिलेस, देणार कोण कॉल करते रे? दिलेस. आता देणारा कोण? तू. ज्या वेळेस करता तू किंवा तुम्ही असतो त्याला काय म्हणतो? तू किंवा तुम्ही. ज्यावेळेस प्रथम बोलणारा स्वतः बोलतो त्यावेळेस काय असतं? मी. आणि दुसऱ्याबद्दल बोलतो त्याला काय म्हणतो? द्वितीय पुरुष. म्हणजे तू किंवा तुम्ही म्हणजे करता कसा असतो? द्वितीय पुरुषी. म्हणजे जर करता तू किंवा तुम्ही आला त्याला कंसातल्या द्वितीय पुरुषी करता. लक्षात येते? म्हणजेच करता तू किंवा तुम्ही दिसला की उत्तर करतो लिहायचं. तिथे लगेच लिहायचं करतो. 1001% तू किंवा तुम्हीचा करता फक्त आला की ते करतो म्हणजे कर्तरीच प्रयोग असतो. संकर मधला कर्तरी झाला. कर्तरीला आपण काय म्हणतो? करते. ओके. आता दुसरा प्रश्न लक्षात आला का? तू तुम्ही दिसलं की तिथं करतो लिहायचं. ओके. आता देण्याची क्रिया कशी झाली?
मला आणि पुस्तकावर दोन्ही झाली. कारण काय दिलं? पुस्तक. कोणाला दिलं? मला. आणि जर दोन कर्म असेल तर आपला नेम काय? कायचं कर्म फक्त खरं म्हणायचं, ह्या कर्माला खुडून टाकायचं. आपण ठरलंय की आपलं, म्हणजे ते वाक्य कर्मणीच होतं. लक्षात आलं का? दोन कर्म आले तर हे कर्म खुडून टाका. ह्या कर्माचा प्रयोगात काही उपयोग नसतो. कुठल्या कर्माचा? कोणाला कर्माचा. फक्त काय कर्मात चालतं. काय दिलं? पुस्तक. कर्माला कुठलाच विभक्ती प्रत्यय नाही. प्रयोग झाला कर्मणी. पण कर्मणी न लिहिता कर्म लिहा. तुम्हाला जर लिहिता आलं तर कर्तरी डॅश कर्मणी लिहिलं तरी चालेल. शेवटी तोच अर्थ होतोय. अर्थ तोच होतोय. कर्तरीन कर्म लिहिलं चालेल. पण आपण करतो कर्म. किंवा तुम्ही जर तुम्हाला वाटलं सर लिहा आवड वाटते तर तुम्ही लिहा सरळ कर्तरी आणि कर्मणी असं लिहिलं तरी चालेल. पण त्याचा अर्थ तोच असतो, करतू कर्म. येते लक्षात? सहजासहजी उत्तर निघलं नाही. काहीच वेगळं केलं का मी? क्रियापदा शेवटी सतन आणि बस संपला विषय. लिहा. आवाज ऐकू येत नाही? ठीक आहे, घ्या. आता करतो कर्माचं उदाहरण लिहा. तू मला पुस्तक दिलेस, उदाहरणार्थ लिहा. तू मला पुस्तक दिलेस. कर्मानुसार बदलते. पुस्तक आहे की नाही, की मी तो ग्रंथ लिहिला, ग्रंथ दिलास, बदलते की नाही? कर्त्यानुसार तुझ्या वेळी तुम्ही गेले क्रियापद बदलतं. त्यामुळे ती काय मी घेतच नाही. ते काय कर्त्यानुसार बदलतं आणि कर्मानुसार बदलतं. तुम्हाला पुस्तक दिलेस. आता ओळखायचं कसं? उदाहरण लिहिलं आहे का नाही? मी आपलं मेन राहिलं ओळखायचं कसं. आता प्रयोग कसा ओळखायचा? तर एक लक्षात ठेवायचं. काय असतं बघा आता. हा ओळखायचं कसा? पहिल्यांदा लिहायचं ओळख नाही, क्रियापद कसं ओळखायचं? तर क्रियापद त्याच्या शेवटी काय येतं? शेवटी असं लिहा. क्रियापदाच्या शेवटी स त न. बघा ओळखण्याची पद्धत. हा प्रयोग कसा ओळखायचा? लिहा खाली. क्रियापद शेवटी स त न. आता लिहा खाली करता. नंतर मी शेवट एकदम एका झटक्यातच तुम्हाला शिकवणार आहे, पण आता लिहा करता. काय असतो करता? तू किंवा तुम्ही. करता एक वेळेस सूर्य दक्षिणेला उगवल, पण करता 100% काय असणार आहे? तू किंवा तुम्ही. दुसरा करता कुठला येतच नाही. तर तू ऑब्लिक तुम्ही. आणि लिहायचं असेल तर लिहा कंसात. त्याला काय म्हणतात? तू किंवा तुम्ही काय? द्वितीय पुरुषी करता. पण ते काय द्वितीय पुरुषी जर नाही लक्षात ठेवलं चालेल, पण लिहायचं असेल तू किंवा तुम्ही कंसात लिहा, म्हणजेच द्वितीय पुरुषी करता. कसा असतो करता? कसा असतो? द्वितीय. प्रथम पुरुषी शिकलो आपण, शिकणार आहे पुढे बरं का अजून. प्रथम पुरुषी मी आम्ही, द्वितीय पुरुषी तो तुम्ही, तृतीय पुरुषी तो ती ते. हे पुढे आहे, अजून काय टेन्शन घेणार. पण लक्षात येते ना, द्वितीय म्हणजे काय? समोरचा. किंवा तुम्हाला द्वितीय पुरुषी कळत नसेल तर करता तू किंवा तुम्ही. आणि क्रियापद लिहा आता खालच्या वेळेस सुटसुटीत लिहा व्यवस्थित. क्रियापद कसं असतं? करता असा कर्म. हा कर्म. आता काय लिहिणार खाली? कर्म. इतकं सुटसुटीत पाहिजे की नाही, असं निबंधासारखं लिहिल्यावर डोकं हालायच पाहिजे. क्रियापद लिहिलं, करता लिहिला. आता खालच्या वेळेला सुटसुटीत कर्म. कर्म काय असतं? काय असेल कर्म? कर्म 100% असणार आणि त्याला विभक्ती प्रत्यय नसणार, कारण कर्मणी प्रयोग आहे ना तो. म्हणजे कर्म असते व विभक्ती प्रत्यय नसतो. कर्म असते विभक्ती प्रत्यय नसतो. कळतंय काय? लय सिरियस झाल्याकडे कधी ऍडमिशन झाले? हा त्यामुळे ते टेन्शन. त्याला ते कर्म नसते विचारात पडल्या. बाबा हे करता आणि कर्मण हे पोलीस, बाबा काय उपयोगाचं नाही. पोलीस 70,000ची नोकरी नाही मिळली तरी चालेल, करमणूक केंद्रच पाहिजे. पुढं डान्स गाणी वगैरे झाल्यानंतर करमते का? यस करमते सर. चला आता शिकवाय शिक्षकांना. म्हणजे थोडक्यात अकॅडमीत 2 स्टाफ ठेवावा लागेल. एक नाचणारा स्टाफ आणि एक शिक्षक. पहिल्यांदा नवीन आलेला करमते का? गाणी वगैरे चालू झाली, सर आता लागले करमायला. ओके चला आता ही स्टाफ बंद करा, नवीन येऊ द्या आता शिकवणार स्टाफ. कसं व्हायचं आपल्याला? अरे वर्दी असं एखादी नुसती वर्दी बघितलं तर अंगात जोश आला पाहिजे. ते करमणूक काय करमणूक केंद्र आहे ती? कसं रे ती ऑनलाईन वाल्यांकडे जाईल ती म्हणणार हे काय चाललंय. ओके ठीक आहे, क्लिअर झालं. आता मी एक उदाहरण सांगतो, तुम्ही सांगा ते आहे का. मी उदाहरण देतो बरं का, एकच मिनिट. मी जर असं उदाहरण घेतलं, आता बघा फसचाल बरं का तुम्ही. हे ह्या प्रयोगात बसते का दुसऱ्या प्रयोगात जाते? तू लाडू खाल्लास, बसेल का? बसेल का? अरे बसतंय की, बसवेल का? नाही सर
नाही 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 बसणार काय. आणि मी जर म्हणलं असतं बसते का नाही पोरांनो, येस सर बसते. अरे बसते बाबा. क्रियापद स झालं, संकर प्रयोगाचं लक्षण दिसलं पहिलं. स आलं म्हणजे त्याला थंडी ताप वाचून आला. खाणारा कोण, तू. लिहा नाही तर कर तू, कारण संकर प्रयोगात तू आला तर कायम करतो असतं. काय खाल्लास, लाडू, कर्म, झालं बसलं. घ्या पुढचा प्रयोग. आता सुरुवातीला जरी काय वाटलं तर सगळं झाल्यानंतर तुम्हाला एकदम सोपं वाटेल. सगळं होऊ द्या थोडस, अजून सोपं वाटेल. तुम्ही म्हणसाल विदिन एका सेकंदात तुम्ही कुठलाही प्रयोग ओळखसाल. संकर प्रयोग किती अवघड असू द्या. आणि पर्यायी कट तर इतकं सोपं आहे का नाही, ते तर तुम्हाला अजून पुढे सांगणार आहे टेक्निक. लिहा आता पुढचा प्रयोग लिहा. कुठला आपला झालाय. जास्त उदाहरण मी काय लिहून देत नाही, कारण शेवटी मी उदाहरण खूप घेणार आहे म्हणून आता जास्त देत नाही लिहून. लिहा पुढचा प्रयोग लिहा. करतू भाव संकर प्रयोग. करतू भाव संकर प्रयोग. करतू भाव संकर प्रयोग. असं का होतं बरं. हा यस, करतू भाव संकर प्रयोग. आता नीट लक्ष द्या. काय व्याख्या असणार आहे या प्रयोगात. कर्तरी आणि भावे दोन्ही प्रयोगाची लक्षणे दिसतात. बरोबर आहे व्याख्या, कारण ते शब्दातच दिसते ना. लय वाटलं व्याख्या. या प्रयोगात कर्तरी व भावे दोन्ही प्रयोगाची लक्षणे दिसतात. या प्रयोगात कर्तरी व भावे दोन्ही प्रयोगाची लक्षणे दिसतात. अरे फोन कोण करतोय रे सारखं, काय गड्या अवघड आहे गड्या. लेक्चर मध्ये आहे तरी त्याच. ठीक आहे बघा आता नीट लक्ष द्या. या प्रयोगात काय झालं, कर्तरी आणि भावे दोन्ही प्रयोगाची लक्षणे दिसून येतात, है का नाही. आता मला सांगा, आता करतो असल्यामुळे ह्यात करता काय असेल, तू किंवा तुम्ही. क्रियापद काय असेल ठरल्याप्रमाणे 100%. स त आणि न, म्हणजे क्रियापदाच्या शेवटी स त न अक्षरे जोडले असतील. स म्हणजे संकर प्रयोग सुरू झाला. त करतो. ओके, मला सांगा कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये कर्म असेल का. आता मला सांगा भावी प्रयोगात काय पाहिलं होतं आपण, सकर्मक भावे अकर्म भावे. म्हणजे काय, सकर्मक मध्ये कर्म होतच की आणि अकर्मक मध्ये कर्म नव्हतं. म्हणजे इथं कर्म असू शकतं की. म्हणजे काय, एक तर कर्म नसल किंवा असलं तर त्याला 1001% विभक्ती प्रत्यय असेल. येते का लक्षात. आणि बरं लय अवघड वाटून देऊ नका. तुमच्या आपल्या स्टेपने जायचं. उत्तर कसं काढायचं सांगतो बघा. आता तू घरातून निघून जायची होतीस, आपली स्टेप आहे ती कधी चुकवायची नाही. पहिलं काय, क्रियापद सांगा. जायचे होतेस का फक्त होतेस, जायचे होतेस. आता शेवटी काय दिसलं, स. लगेच लिहायचं संकर. आपल्या माहितीसाठी आपल्या प्रश्नपत्रिकेवर सगळा राडा करून टाकायचा. स लिहिलं संकर. आता मला सांगा, जायचे होते दोन शब्दाचं क्रियापद आहे. खुडतो. जाणार कोण, तू. तू आलं की आपण काय लिहायचं, करतू. म्हणजेच कर्तरी लिहिले चाल करतो. आता जाण्याची क्रिया कशा झाली, वाक्यात कर्म आहे का, म्हणजे कर्मणीचा पट्टा कट झाला. मग राहिलं काय, भावेच ना. प्रकार काय 100 काय तो प्रयोगाचं. कर्मचा पत्ता कट जर भावे म्हणजे काय झाला, करतो भाऊ. पण मी जर आता दुसरं वाक्य दिलं, लिहू नका 2 सेकंद, मी दुसरं वाक्य देतो मग लिहायचं. तू कुत्र्याला मारलेस, होऊ शकतं का सांगा बरं. तू कुत्र्याला मारलेस. पहिला प्रयोग होईल का हा होईल, कर्तू कर्म होईल का कर्तू भाव होईल, हा का पहिला, हा दुसरा. पहिला होईल असं किती जण म्हणा, हात वर करा. पहिला 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 आणि बाकीचं म्हणणं दुसरा. पहिलाच दुसरा. हा दुसरा प्रयोग होईल. का दुसरा होईल, कारण तुम्ही करता कर्मावर जास्त मेहनत केलीच नाही. तुम्ही नुसतं प्रयोग बघायचं उत्तर. अरे कष्ट घेण्याचे हो, काय होतं बघा. आपली स्टेप बघा नीट. एक लक्ष द्या. क्रियापद काय, मारलेस. शेवटी काय झाले, स. क्रियापद शेवटी स त न की प्रयोग झाला संकर. इथं लगेच लिहायचं संकर. बघू ओके. संकर झालं की आता क्रियापद कोणतं आहे, मारलेस. मारणारा कोण,
तू झालं की त्याला लिहायचं कर्तू. आता मारण्याची क्रिया कोणा झाली? कर्माला काय लागले? कर्माला जो व्यक्ती प्रत्यय लागला तर कर्मण होईल का? मग काय झाला? झाला ना कर्तू भाव. अलग लक्षात. असं लगेच उत्तर करू नका, क्विक मनात क्रिया होत्या फास्ट. लिहा दोन्ही उदाहरणे. लय सोपं आहे, पण तुम्हाला मी नंतर ह्याच्यावर करतो. आणि दोन उदाहरणं दिले लक्षात ठेवा कसं सांगायचं ते, त्याचं ते तक्ता लिहून देतो. आणि प्रयत्न ती इतक्या फास्ट तुम्ही ओळखचाल की काय ती. आता दोन उदाहरण लिहिले, प्रयोग कसा ओळखायचा ते थोडक्यात सांगायचं लक्षात नाही. पहिल्यांदा काय लिहिणार? क्रियापद. त्या पुढे काय लिहिणार? क्रियापद शेवटी स त न. क्रियापद लिहा. क्रियापद शेवटी काय येणार? स त न. हे दोन उदाहरण लिहा आधी आणि कसा ओळखायचं ते सांगतो. क्रियापद शेवटी स त न लिहिलं. करता कसा असतो? तू किंवा तुम्ही. का? कारण कर्तू शब्द आहे ना. कर्तू असले की करता बिनधास्त लिहायचा तू किंवा तुम्ही. आणि कर्म एकतर नसेल किंवा असेल तर त्याला विभक्ती प्रत्यय. काय नाही लिहिलं तरी चालेल. आई नुसतं सरळ सोडवत जायचे, आपण प्रयोग सोडवतो तसं. काय पण तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा. कर्म नसेल किंवा असेल तर त्याला विभक्ती प्रत्यय. कर्म नसेल आणि असेल तर त्याला विभक्ती प्रत्यय. काही लिहायची गरज म्हणजे एकदम सरावाचा भाग आहे. तुम्हाला सांगू का, आत्ताची परीक्षा झाली ना 2024 ची पोलीस भरती, संकर प्रयोगाचं वाक्य म्हणजे नुसतं नजर टाकली तर एका सेकंद उत्तर येत होतं. नजर टाकली तर 1 सेकंद 1.0 मिनिट. कारण काय होतं माहितीये का, एक संकर प्रयोगाचं वाक्य आलं त्यात असं वडिलांनी मुलीला शाळेत घातली असं काहीतरी वाक्य होतं, का परदेशात पाठवलं असं काहीतरी वाक्य होतं. आता मला सांगा, आणि संकर प्रयोगाचं वाक्य होतं. आता प्रयोग चारच येतं, चारही पर्याय दिल तर आता तिथं वडिलांनी म्हणल्यानंतर कर्तू येईल का पर्याय? मग कर्तूचं 3 पर्याय फक्त डिलीट करायचं होतं, उत्तर काढायचं होतं. तरी विद्यार्थ्यांना असं केलं, आता काय रे, करता कोणता आहे? कर्म. अरे स्पर्धा परीक्षेत यशस्वी कोण होतं माहितीये का? इतरांपेक्षा वेगळं करतो, स्मार्ट वर्क. त्यांनी एकच डोक्यात टाकायचं की सगळं पर्याय कर्तूचं 3 पर्याय येतं, कारण एकूण संकर प्रयोग किती येतं? 4. त्यातलं 3 संकर प्रयोग कर्तूच येतं. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला जर तू तुम्ही असेल तरच कर्तूचा विचार करायचा. जर प्रयोग संकर झाला आणि तू तुम्ही नसेल, अरे काय डोकं तरी चालवायची गरज आहे? कारण तिन्ही डिलीट करायचं कर्तूचं, आणि जो काय असेल कर्मभाव ते उत्तर. असं स्मार्ट वर्क करायचं रे. मी तर तुम्हाला आता तुम्ही एवढ्या ह्याच्यावर सुद्धा जेवढं संकर प्रयोगाचे वाक्य येते ना आपल्या ठोकळ्यातले, कुठले काय एकनाथ कुठलं मराठी ग्रामरची जेवढी काय पुस्तक आहे सगळ्यातला संकर प्रयोग तुम्ही एका सेकंद व्हायचा. 2च वाक्यावर का, तिसरं शिकवायची गरज नाही, चौथं. तुमच्या लक्षात आलं ना काय आहे ती? म्हणजे हे तर नाही, हे नाही राहते काय तो. म्हणजे ह्याचा अर्थ एक वाक्य राहील त्याला तू तुम्ही नसेल, आणि जो तिसरं राहील त्याला तू तुम्ही असेल पण वेगळंच काहीतरी असेल, ह्याची रचना नसेल. झालं उत्तर. काहीच वेगळे करायची गरज नाही. ठीक आहे. आता पुढचा झालंय सगळं लिहिलं. कर्मभाव संकर प्रयोग. शेवटी मी एक तक्ताच लिहून देतो तुम्हाला. कर्मभाव संकर प्रयोग काय ठरल्याप्रमाणे ह्यात दिले सगळं. काय दिले तुम्हाला? यात कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग या दोन्ही प्रयोगाची लक्षणे असतात. ते शब्दातच दिले ना, त्या काही पाठ करायची गरज नाही. यात कर्मणी प्रयोग व भावी प्रयोग या दोन्ही प्रयोगाची लक्षणे दिसतात.
नीट लक्ष द्या. आता काय दिले, कर्मणी आणि भावे दोन्ही प्रयोगाची लक्षणे असतात. आता हा प्रयोग थोडासा म्हणजे असा हा प्रयोग ह्या प्रयोगाचं वाक्य द्यायचं असेल तर पेपर काढण्याला हुशार लागतो बरं का, मराठीतला तज्ञ लागतो. हे आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. हा प्रयोग डायरेक्ट भावे प्रयोग सुद्धा होतो आणि भावे प्रयोग आणि ह्या दोन्हीतले सूक्ष्म फरक आहे, लक्षात ठेवा. आणि हे प्रयोग मूळ लक्षणाला बाधा आणतो असा आहे. हा प्रयोग खरं तर तयार केला ह्याला कर्मणी भावे, पण हा भावे प्रयोगच आहे. पण का तयार केलाय कसं नीट समजून घ्या. म्हणजे मला आता नीट लक्षात घ्या, कर्मणी आणि भावी प्रयोगाचे लक्षण असतात. याच्यातला जे कर्ता असतो ना तो तुम्ही कधीच येऊ शकत नाही, कारण कर्म आहे ना आणि भाव आहे. त्यामुळे कर्ता तो तुम्ही असेल का, हा कधीच नाही. हा प्रयोगात कर्ता हा नाम असतो, कुठलं तरी नाम असतो. वडील असेल, राम असेल, कुठलं तरी नाम असेल काहीतरी, आलं लक्षात, बाबा, मुलगा, असं काहीतरी असेल वेगळं, पण तो तुम्ही नसेल. लिहा पहिल्यांदा लिहा, कर्ता नाम असेल आणि त्याला विभक्ती प्रत्यय असेल का, 1001% असणार ना, कारण तो कर्तरी झाला असताना नसता तर. म्हणजे कर्ता नाम असेल आणि त्याला विभक्ती प्रत्यय असेल, म्हणजेच थोडक्यात, थांबा एक मिनिट, असलेलं चालू ह्यात. यात कर्त्याला विभक्ती प्रत्यय असून कर्माला बी असतो, दोघं नाम असतात. म्हणजे यात कर्ता आणि कर्म नाम असते आणि दोघांना विभक्ती प्रत्यय असतो असल्या. यात कर्ता आणि कर्म नाम असून दोघांना विभक्ती प्रत्यय असतो. यात कर्ता आणि कर्म नाम असून दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो. यात कर्ता आणि कर्म नाम असून दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो. यात कर्ता कर्म नाम असून दोघांना विभक्ती प्रत्यय असतो. दोघांना विभक्ती प्रत्यय असतो. आता बघा, तू म्हणणार सर काय आम्हाला कर्माला विभक्ती प्रत्यय म्हणल्यावर मग इथं कसं कर्म लिहिले, ह्यात कर्माला विभक्ती प्रत्यय असतो. हेच वाक्यच हा प्रयोगच चुकीचा आहे खरं तर. ह्यात कर्माला विभक्ती प्रत्यय नसाय पाहिजे होता, तरीच काय झालंय, आता नीट समजून घ्या. हा प्रयोग भावी सुद्धा होऊ शकतो का आणि कसा, नीट समजा. वडिलांनी मुलाला शाळेत, हा, आणि क्रियापद सगळ्यात महत्वाचं क्रियापद लिहा. क्रियापदाच्या शेवटी ला, ली. आता ले शक्यतो येणार नाही, पण आता काय पुस्तकात लिहिले ले, तर घ्या ले. का ले येऊ शकत नाही, कारण ले जर आलं तर तो डायरेक्ट भावी प्रयोग होतोय ना. क्रियापदाच्या शेवटी ले हे फक्त भावी प्रयोगाच करू शकतो ना, त्यामुळे डायरेक्ट भावेच होतो ना, तो कर्म होऊ शकत नाही. पण काय पुस्तकात लिहिले लेची उदाहरणं, चला मला तर ते जुन्या पुस्तकात बी लिहिले पण ती चूक वाटते, कारण ते काय मिस्टेक झाली, लेची उदाहरण शकत नाही, पण धरुयात दूर मिळले. पण मेन लक्षात ठेवा, ला आणि लीचीच वाक्य येतात तिथं, ला आणि ली. आता कसं ती सांगतो नीट बघा, बघा आता नीट. आता हे वाक्य आलं असं, वडिलांनी मुलाला शाळेत घातला. आता नीट लक्ष ठेवा, ही प्रयोग नाही जरी कळला तरी चालेल, कारण तुम्हाला बाकीचे दोन कळल्यावर ह्याच्यापाशी उत्तर काढता येते तुम्हाला, पण समजून घ्या. वडिलांनी मुलाला शाळेत घातला, क्रियापद काय, घातला. बघा आता ला आलं म्हणजे थोडासा संकर प्रयोगाचा आहे का काय चेक करू शकतो. आता बघा, घालणारे कोण, कर्त्याला काय लागलाय, कर्तरी होईल का, कधीच नाही. म्हणजे हा प्रयोग एक तर कर्मणी तरी असेल, नाही तर भावे असेल. ओके, कोणाला घातले, मुलाला. आता ला झालं, ला झाले ना, मग कर्माला विभक्ती प्रत्यय कर्मणी होईल का, नाही. म्हणजे हा प्रयोग काय झाला, भावे. पण आता भावे प्रयोग तर झाला क्लिअर, भावे प्रयोग झाला. पण आता भावे प्रयोग काय सांगतो, बघा आता ब्रेन, भावे प्रयोग काय सांगतो, कर्त्याचे किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद अजिबात बदलत नाही. ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसक लिंगवचन आहे. आपण भावे प्रयोगात पाहिलं, कर्त्याचं लिंग बदला, कर्माचा बदला, क्रियापद बदललं का, नाही. इथं काय घडते बघा. आता ही भावे प्रयोग तर झाला, इथं तर सगळ्यांना क्लिअर झालं. आता बघा, कर्म मुलाला. आता मी जर म्हणलं वडिलांनी मुलाला शाळेत घातला, पण मी इथं मुलीला केलं, कर्माचं लिंग बदललं, वडिलांनी मुलीला शाळेत घातला, चुकते का नाही, घातले होते. मग कर्मानुसार क्रियापद बदलते, मग इथं थोडा कर्मणी बी आहे नाही, कर्मानुसार क्रियापद बदलते ना. वडिलांनी मुलाला शाळेत घातला आणि वडिलांनी मुलीला शाळेत घातले होते की नाही, कर्मानुसार बदलते. म्हणून हा भावे आणि कर्मणी दोघांचे मिश्रण आहे, ते एक लक्षात. असा हा प्रकार आहे, झोपू नका, इथे लक्षात. अशा पद्धतीचा हा प्रकार आहे. आता ह्याच्यात तू म्हणणार सर ही किती अवघड केलं, अवघड काहीच नाही. आता एखादं काय म्हणतं, ले बी क्रियापद असतं, ले बी ले जर क्रियापद लिहिलं तर हा परफेक्ट भावे होतोय ना. आता समजा वडिलांनी मुलाला शाळेत घातले म्हणूया, हा, आता वडिलांनी मुलाला शाळेत घातले, आता वडिलांनी मुलीला शाळेत घातले, कुणी करा, ले बदलणार नाही ना कधीच.
मग हा शुद्ध भावे झाला ना सकर्म भावे. म्हणून ले दिलं तर पोरं ऑब्जेक्शन घेऊ शकतील उत्तरावर. ले जर पर्याय दिला ना तर पोरं ऑब्जेक्शन घेणार. मग ले दिलं तर लय गुंता होईल, सकर्म भाव होऊ शकतो. त्यामुळं आणि ला जरी दिलं तर फक्त ला पाहिजे आणि ली पाहिजे, लक्षात ठेवायचं. ला आणि ली. आणि ले दिलं जर समजा भावेचा पर्यायच नसेल तर मग ठीक आहे, तुम्ही लिहा कर्मभाव प्रयोग शेवटी. पण ते उत्तर एखादं बदलू शकतो, बाद करू शकतो. कारण ते म्हणू शकतो कर्माने बदलते की क्रियापद, मग त्याला उत्तर बदलायच लागेल ना, असं आहे. इथे लक्षात. बाबांनी मुलाला परदेशात पाठवला. आता पाठवणारे कोण? आता ला आलं. ला आलं तर थोडा संशय, कारण आपण काय पाहिले, ला ली हे संकर प्रयोगात असतात. मग इथं ला आलं ना, मग ला आलं म्हणल्यावर संकर होऊ शकतो. मग प्रश्न विचारला आधी, पाठवणारा कोण? बाबा. कर्तव्य विभक्ती प्रत्यय लागलाय, मग कर्तव्य होईल का नाही? म्हणजे प्रयोग कर्मणी किंवा भावे. आता मला सांगा, कोणाला पाठवलं? पाठवण्याची क्रिया कोणाला झाली? मुलाला. कर्माला विभक्ती प्रत्यय लागलाय, कर्मणी होईल का? नाही. कर्मणीचा पत्ता कट झाला, प्रयोग झाला भावे, सकर्म भावे झाला. पण बाबांनी मुलाला पाठवले, आणि जर बाबांनी मुलीला परदेशात पाठवले होते ना, म्हणजे कर्मानुसार बी बदलतंय. मग ही कर्मणी बी आहे ना थोडा, मग इथं लिहायचं कर्मणी बी, आहे का नाही? मग भाव कर्म किंवा कर्म भाव, उलट सुलट ती एकच असतं. भाव कर्म किंवा कर्म भाव. इथे लक्षात, असं दोन्ही वैशिष्ट्य आढळतात. हा, आता ले आलं की नाही, वाढवले, ले आलं की डायरेक्टच भावी होते ना ती. हा, आई वडिलांनी, आता हे वाक्य असं आलं, आई वडिलांनी मुलाला मायेने वाढवले. आता मला सांगा, वाढवले ले आले की भावी प्रयोग होतो? वाढवलं काय म्हणतात, ला वाढवला काय? आई वडिलांनी मुलाला मायेने वाढवला, हो येणार की. मग येणार की, ला आलं तर भावी प्रयोगात येणार की, ती ह्या प्रयोगात येणार की. कारण वाढवणार कोण? आई वडील. कुणाला वाढवलं? मुलाला. भावी प्रयोग झालं. आता इथं मुलाला यायचं, मुलीला ले येणार, म्हणजे कर्मानुसार बदलतेमुळं भावे आणि कर्मणी दोन्हीची लक्षण दिसतात नाहीत. येते का लक्षात? म्हणून क्रियापद ला किंवा ली जास्त योग्य आहे. आता काय पुस्तकात मी बघितलंय बरं का, आता आपल्याला काय कोणाचं पुस्तक हे करायचं नाही, त्यांनी ले बी दिले, ठीक आहे, ले तर ले, पण ती ले मध्ये आपण बी दिले आपल्या ह्याच्यात, पण आता त्याचं आलेत प्रश्न वगैरे, पण ती ग्रामर मध्ये जर समजा ऑब्जेक्शन घेतलं तर बाद होऊ शकतो प्रश्न. तो प्रश्न चूक आहे मूळ ग्रामरनुसार, कारण तो कुणी अजून ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणून ठीक आहे, पण ऑब्जेक्शन घेतलं, ले जर आलं तर पहिल्यांदा भावी प्रयोग पर्याय आहे का बघायचं, बिंदास्त उत्तर लिहा. पण जर भावी प्रयोग पर्यायच दिला नाही आणि जर ही कर्मभाव दिला तर ठीक आहे, उत्तर लिहा, पण एखाद्याने ऑब्जेक्शन घेतलं तर हा प्रश्न रद्द होऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. येते लक्षात, लय वरच्या पत्ती चाललं बरं का. आला लक्षात हा प्रयोग लिहा. काय लिहिलं आपण इथं? कर्मभाव संकर प्रयोगात काय लिहून दिलं मी सुरुवातीला? दोन्ही लक्षण असतात, कर्मणी आणि भावी. आता ओळखायचं कसा? तर क्रियापदाला ला ली आणि ऑब्लिक ले करा, आपण मेन ला ली खाली जाणार नाही, हे क्रियापदा शेवटी हे अक्षर येतात, ला ली. ओके, क्रियापदाला लाली असते, असं काहीतरी कोड लक्षात ठेवा. ओके, आता काय सांगितलं, कर्ता कसा असतो? विभक्ती प्रत्यय. कर्त्याला विभक्ती प्रत्यय, कर्माला विभक्ती प्रत्यय, म्हणजे यात कर्ता आणि कर्म दोघाला बी विभक्ती प्रत्यय असतोच. हा, आणि कसं असतं ती तुम्हाला समजून सांगितले. कोण आहे इतके वेळा कॉल करते ते? एक मिनिट बघू काय, 10 वेळा कॉल. मला कसं वाटतं की एखादी डॉक्युमेंट चेकिंगला गेले, तिथे काय अडचण असेल म्हणून ती 6-7 वेळा कॉल आले उचलावं म्हणलं, तर काहीतरी अडचणीत आहे का काय. असा एखादा जर कॉल उचलला ना आपण रात्री वगैरे आलो आणि ती सहज कॉल असतो, सर जेवण झालं का? आता सर उपाशी झोपल का कधी? पण जाऊ द्या, लिहा हे 2 उदाहरण लिहा. वडिलांनी मुलाला शाळेत घातला आणि बाबांनी एक मिनिट, वैभव गीते सांगतात की सर परत सांगा, कुठलं परत सांगा? हा प्रयोग परत सांगू का? ठीक आहे, हा प्रयोग पुन्हा एकदा सांगतो. कर्मभाव संकर प्रयोग म्हणजे काय? तर क्रियापदा शेवटी ला ली आणि कर्ता आणि कर्म दोघांना विभक्ती प्रत्यय असतो. आणि प्रयोग कसा ओळखायचा? तर इतकं सिंपल आहे की नाही. पेन कुठे ठेवला मी? हा, काय साधं,
बाबांनी मुलीला परदेशात पाठवला पाठवणारा कोण? बाबा. कर्तव्य विभक्ती प्रत्ययाला कर्तव्य होईल का? नाही. मग कर्मणी किंवा भावे. पाठवण्याची क्रिया कोणा झाली? मुलाला. कर्मणी होईल का? नाही. प्रयोग काय झाला आपला? भावे. आता 100% भावे झाला. पण भावे जर उत्तर असेल तर तुम्ही भावेला चाल. पण घोळ काय होतो? एकदा फक्त चेक करायचं. जर ला किंवा ले आलं तर एकच फक्त ब्रेनला ताण द्यायचं. कर्माने क्रियापद बदलते का बघायचं. कारण भावे प्रयोग काय सांगतो? भावे प्रयोग सांगतो की कर्ता कर्म किती बदला, लिंग वचन क्रियापद बदलत नाही. कारण शेवटी एक मात्रा असतो ना क्रियापदाच्या. आता इथं मात्रा नाही म्हणजे क्रियापद बदलतं ना. किंवा ला लीचं क्रियापद 100% बदलतं कर्माने. ज्या वेळेस शेवटच्या शब्दाला ले येतं की नाही, ले येणार कुठलं वाक्य तयार करा, ते कर्ता कर्मानुसार बदलत नाही. तुम्ही चेक करा. वाक्य घ्यायचे का? मी देऊ का 2-4 वाक्य लिहून? समजा मी असं वाक्य घेतलं, बाबांनी मुलाला परदेशात पाठवले. बदला किती बी कर्ता कर्म कधीच बदलू शकत नाही. पण ला किंवा ले आलं तर कर्मानुसार क्रियापद बदलतं. कसं होतं बघा. आता बाबांनी मुलाला परदेशात पाठवला आणि बाबांनी मुलीला पाठवले होते ना. मग कर्मानुसार जर क्रियापद बदलते तर प्रयोग कुठला झाला? कर्मणी. मग भावे बरोबर तिथे काय लिहायचं? कर्मणी. आलं लक्षात? म्हणून ह्याला म्हणायचं कर्मभाव प्रयोग. आणि मग तू म्हणणार सर कुठं ओळखत बसू, कर्मानुसार बदलायचं काहीच ओळखू नका तुम्ही फक्त एकच काम करायचं. क्रियापदा शेवटी ला आणि ले आलंय आणि प्रयोग भावे झालाय तर तुमचं उत्तर आहे कर्मभाव संकर प्रयोग. इथे लक्षात काय करायचं? एकच वाक्य नीट लिहून घ्या. नीट सांगतो मी. क्रियापदा शेवटी ला ली झाले आणि प्रयोग भावे आलाय तर तो झाला कर्मभाव संकर प्रयोग. क्रियापदाच्या शेवटी ले आलंय आणि तो जर भावे प्रयोग झाला तर तो पक्का भावे प्रयोग असतो. तो कुठला? भावेच प्रयोग असतो. इथे लक्षात? ह्या दोन्हीतला फरक इथं खाली वाटलं तर लिहा. दोन्हीतला फरक म्हणजे जर क्रियापदाच्या शेवटी ले आलं आणि प्रयोग भावे झाला तर तो भावेच असतो. क्रियापदाच्या शेवटी ले आलं आणि तो जर भावे प्रयोग झाला, आपण पाहिलं की भावे प्रयोग केलेला, तर तो भावे प्रयोगच असतो. आलं लक्षात? सोप्या भाषेत हे ग्रामर सांगा ना बरं का, मी सांगतोय. आणि क्रियापदाच्या शेवटी ला ली आलं. आता खालच्या वेळेला लिहिलं पहिलं वाक्य. आता खालच्या वेळेला काय लिहायचं? क्रियापदाच्या शेवटी ला ऑब्लिक ली आलं आणि जर तो भावे प्रयोग झाला, भावे प्रयोग कसा करायचा हे तर शिकलोय ना तुम्ही. ठीक आहे. तो भावे प्रयोग झाला तर तो कर्मभाव संकर प्रयोग असतो. तो काय असतो? कर्मभाव संकर प्रयोग असतो. क्रियापदा शेवटी ला ली आलं आणि तो जर भावे प्रयोग झाला तर तो कर्मभाव संकर प्रयोग असतो. कारण का? ला आणि ली हे कर्मानुसार ले होतं बदलल्यानंतर, असं त्याच्या पाठीमागचं रिझन आहे. बस हे काय टेन्शन घेऊ नका, एवढंच आहे फक्त. हे 2 वाक्य घ्या. नाही सकाळी उठून देवाशी जावे प्रयोग कोणता? अरे तांबोळी सचिन काय अरे चाललंय संकर प्रयोग करा, नंतर सगळी उदाहरणं घ्या. तुम्हाला देतो सगळी लिहून उद्या. लिहिलंय सगळ्यांनी? आता तिसरा प्रयोग. हा प्रयोग समजला का बरं नक्की तुम्हाला? आप काय करायचंय? प्रयोग भावे करायचंय. ओके. आणि मग उत्तर बी बघा अजून पर्याय काय लिहिले ती. भावे प्रयोग झाला का नाही? ला ली हा जो भावे प्रयोग होतो का नाही कर्मानुसार बदलतो. तुम्ही चेक करून बघा कुठले वाक्य. आणि जे कर्मानुसार बदलत नाही त्याला आपोआपच ले झालेलं असतं ना. ले झाला की तो परफेक्ट भावे आणि ला ली झालं की तो भावे होत नाही तर तो काय होतो? कर्मभाव संकर प्रयोग होतो. क्रियाभाव शेवटी ला ले आलं तर तो भावे प्रयोग होत नाही, तो संकर भाव होतो. आणि जर क्रियाभाव शेवटी ला ले आलं आणि पर्याय दिला नाही कर्मभाव तर मग नाही असतो भावे प्रयोगाला टिक मार्क करा. पण ते उत्तर चुकू शकतं नंतर ऑब्जेक्शन घेतलं तर. तुम्ही चेक करा कुठलं. अजून मी तुम्हाला कमीत कमी 30-40 उदाहरणं देणार आहे ह्याच्यावर. मी आता काय देणार? मग तुम्हाला ब्रेनच वापरायचं नाही ना. हा चला एकसारखी उदाहरण. आता मी मिक्स उदाहरणं देणार सगळ्या प्रयोगाची. मग तुम्हाला खराब ब्रेनचा कस लागेल. घ्या आता चौथा प्रकार. आता ही थोडा तसाच प्रकार आहे. लिहा काय प्रकार आहे? कर्तृ कर्मभाव संकर प्रयोग. बरोबर आहे. बघा आता शेवटचा. कर्तृ कर्म आणि भाव. आता वाक्यातच दिसते सगळं. नका चर्चा करू.
मला शेवटी ते एका विषय बोलायचं बरं काय ते कसं वेगळं कमेंट. आता कर्तृकर्म भाव संकर प्रयोग आला. वाक्यातच काय दिसतंय? कर्तरी, कर्मणी आणि भावे तिन्ही प्रयोगाची लक्षणं असली की त्याला म्हणायचं कर्तृकर्म. कारण कर्तृ म्हणजे काय? कर्तरी, कर्म म्हणजे कर्मणी आणि भाव म्हणजे काय? भावी प्रयोग. लिहा कर्तरी, कर्मणी आणि भावे या तिन्ही प्रयोगाची लक्षणे यात दिसतात. या तिन्ही प्रयोगाची लक्षणे तिन्ही प्रयोगाची लक्षणे यात दिसतात. या तिन्ही प्रयोगाची लक्षणे या प्रयोगात दिसतात. बघा आता नीट. आता नीट लक्ष द्या. हा प्रयोग कसा ओळखायचा? एकदम व्यवस्थित. ही तिन्ही प्रयोग आहेत एकात. लाईक गोंधळ बरं काय प्रयोगाचा. तिन्ही प्रयोग आहेत. तर ओळखायचा कसा? पहिल्यांदा आपण काय करतो? प्रयोग ओळखण्यासाठी क्रियापदापाशी जातो. आपण क्रियापद जातो. आता काय लक्षात दिसते? स. तू म्हणणार सर कर्तृकर्मला बी स आलतं आणि कर्तृ भावला बी स आलतं आणि इथं बी स, आमचं डोकं हँग होऊन जाईल की. तर ह्या सचं वैशिष्ट्य असं आहे की शेवटी स येतं पण त्याच्या आधी ला. बघा ला किंवा ली. आता जो प्रयोग पाहिला ना, आता प्रयोग पाहिला ना, त्या शेवटी काय होतं? ला ली. म्हणजे ला ली येतं आणि त्याच्यानंतर सतन येतं. बघा नीट लक्षात ठेवा ही फरक. म्हणजे पहिल्यांदा ला क्रियापदाच्या शेवटी ला ऑब्लिक ली अधिक त्याच्यानंतर पुन्हा सतन. जेवलास, बसलास, गेलास असं ला येणार, ली येणार आणि पुन्हा स येणार. गेलीस, जेवलीस, चाललीस. येते का लक्षात? म्हणजे ला ली अधिक स त न ही क्रियापदाची रचना. येते लक्षात? पण एवढं टेन्शनच घेऊ नका. डायरेक्ट कर्त्यापाशी यायचं. तू काय झाला? कर्तृ. एका सेकंदच कर्तृ झाला ना. कर्तृ हा झाला. आता इथं फक्त इथं लक्ष ठेवा की तू आपल्या मुलाला कालच शाळेत घातलास. आता कर्म कुठला आहे? घालणारा कोण? तू. कोणाला घातला? इथं कर्म आहे. आणि कर्माला विभक्ती प्रत्यय आहे का? आहे का? आहे. मग कर्मण होईल का? नाही. मग काय होणार? भावे. मग कर्तृ भाव अधिक. किंवा मग तुम्हाला लय कन्फ्युज होत असेल. आता कर्मानुसार पुन्हा क्रियापद बदलतं. तू आपल्या मुलीला कालच शाळेत घातलीस म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलते का? जरी विभक्ती प्रत्यय असले तर कर्मानुसार क्रियापद बदलते. मग हे कर्मणी बे असं. आता हे तुम्हाला जर लक्षात नाही आलं तर फक्त एवढंच लक्षात घ्यायचं. कारण हे तुम्ही क्रिया करणं जास्त मला वाटतं ते तज्ञ व्यक्ती क्रिया करू शकते. काय सोपं हे बी, पण त्यापेक्षा सगळ्यात सिंपल गोष्ट काय लिहायचं? तुमचं कन्फ्युजन कुठं होऊ शकतो? कर्तृ. आता कर्तृचं पर्याय किती येतं? कर्तृ कर्म. बरोबर आहे. कर्तृ कर्म तुम्हाला काय होतंय? तो आला की तुम्ही कर्तृ लिहिणार. इथपर्यंत काय अडचण नाही. आता कर्म मध्ये काय असणार आहे? कर्माला विभक्ती प्रत्यय नसणार आहे. विषय संपला. ते कर्तृ कर्म ओळखलं सोपं आहे. आता दुसरं काय? कर्मभाव. कर्मभाव आणि ह्याच्यात सॉरी कर्तृभाव आणि ह्याच्यात थोडासा गोंधळ होऊ शकतो. कर्तृभाव ह्याच्यात आता समजा कर्तृभाव पर्याय असेल आणि हा पर्याय असेल, तुमचा गोंधळ होऊ शकतो. या दोन्हीत फरक कसा लक्षात ठेवायचा बरं का? कर्तृभाव म्हणजे फक्त सत नाही तर शेवटी लाचा काही संबंध नाही ना. पण याच्यात काय येतं? ला ली आणि अधिक सतन. संपला विषय. हे उत्तर झालं त्याचं. म्हणजे या कर्माचं समजा तुम्हाला बदलो मुलीला आणि मुलाला आणि एवढं जर नाही केलं तर नुसत्या खुणावणे सुद्धा तुम्ही ओळखू शकता. येते का लक्षात? क्रियापदांवर ओळखायचं ना. ला ली आणि शेवटी सतन. संपला विषय. लाली आणि सतन तिन्ही प्रयोग झाल्यानंतर लाली अधिक सतन हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. राहायला लक्षात हा फॉर्म्युला. मग कशाला कर्ता कर्म ओळखतच बसू नका. कर्त्याला तो आणि शेवटी ला आणि सतन तिन्ही प्रयोग. कर्म जरी तुम्हाला कळालं नाही समजा वरच्या पातळीत तरी उत्तर काढू शकता तुम्ही. घ्या लिहा. ओळखायचं कसं लिहा आधी. पहिल्यांदा कर्ता लिहा. कर्ता कसा असणार? तू तुम्ही.
आणि कर्माला विभक्ती प्रत्यय असतो. कर्म नेहमी द्वितीय विभक्तीत असते ह्याच्यात, पण जाऊ दे तुम्हाला एवढं. कर्माला विभक्ती प्रत्यय असतो. आणि क्रियापद लय महत्वाचे. क्रियापद क्रियापद असल्या क्रियापद शेवटी ला ली अधिक स त न. ला ली अधिक स त न. बघा समजा आता कुणीतरी टाकले की तुम्ही मुलीला शाळेत पाठवली, ही येऊ शकत नाही ना, कारण काय आपण सांगितले, ला ली नंतर सतन आलं पाहिजे. ला ली नंतर सतन. आणि उदाहरण लिहा. बघा झालं लिहून. आता वाटलंच तर एक मी तक्ता लिहून देतो आणि डिस्कशन करतो. ते मी त्या ह्याच्यात बघत होतो ऑनलाईनला, त्याचा कॉल आला, ते नाव राजकीय होतं म्हणून मी चेक करत होतो. बघा आता नीट लक्ष द्या. प्रयोग कसा ओळखायचा त्याचा एक छोटा तक्ता मी देतो, आणि तक्त्याची सुद्धा गरज नाही, नंतर एकदा ओझर सांगतो, डायरेक्ट वाक्यापाशी आपण. बघा आता आपण काय पाहिलं पहिल्यांदा, कर्तू कर्म, त्यानंतर काय पाहिलं, कर्तू भाव, त्यानंतर काय पाहिलं, हा कर्म भाव, आणि त्यानंतर कर्तू कर्म. माझ्या बरोबर लिहा म्हणजे पुन्हा वेळ लागू नये. हा प्रयोग आहे. आणि माझ्या बरोबर तुम्ही सांगा तोंडी. आता संकर प्रयोग. ओके. आता ह्याच्यामध्ये क्रियापद कसं असतं बघा आधी पहिल्यांदा. क्रियापद कर्ता कसा असतो आणि कर्म कसं असतं, 2च सेकंदात पाहू. आणि हे जरी नाही तक्ता लक्षात राहिला तरी उत्तर काढता कसं येते ते सांगतो. काय नुसतं प्रयोग बघायचंय फक्त. बघा आता नीट लक्ष द्या. टायमिंग होऊन गेले काय, उद्या झालं तरी. आज किती उशीर होता, हे प्रयोग आपण संपून टाकू. आता बघा बरं, 2 सेकंद लिहायचं थांबा. ते मला तोंडी उत्तर द्या तुम्ही, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता कर्तृ कर्म मध्ये आपण काय पाहिलं, क्रियापद कसं असतं, स त न. आता कर्तृभाव मध्ये काही एकच पहिल्यांदा क्लिअर करू, एक त्याचं क्लिअर करू एका जणांचं. बरं एकाच क्लिअर करतो. क्रियापद कसं आलं, स त न. कर्ता कसा असतो त्यात, हा तू किंवा तुम्ही. कर्ता काय असतो, तू किंवा तुम्ही. का, कारण कर्तू ज्या वेळेस प्रयोगात करतोस त्यावेळेस कर्ता काय असतो, तू किंवा. आणि क्रियापद काय असतं, विभक्ती प्रत्यय नसतो. क्रियापद असतं पण विभक्ती नसते. आता हिथंच फक्त विभक्ती नसते बरं का. आता कर्माला सगळीकडे विभक्ती असते, नंतर सगळ्याला विभक्ती प्रत्यय असतो. एक वेळेस कर्म नसेल इथं पण विभक्ती प्रत्यय नसेल तर, पण असेल तर विभक्ती, असलं नाही तर पुढे कर्म तर त्याला विभक्ती प्रत्यय असतोच. हे आपण जाऊ दे, ते काय टेन्शन घ्या. आता नीट लक्ष द्या, थांबा नंतर लिहा, इकडे लक्ष द्या. कर्तृभाव नंतर लिहा, 1 सेकंद. कर्तृभाव क्रियापद काय, स त न, काहीच वेगळं नाही. करता काय, तू तुम्ही. का करता तू तुम्ही, कर्तू. आणि भाव असल्यामुळे कर्म आहे का, नसल. आणि असेल तर विभक्ती प्रत्यय. एक तर नसेल है की नाही, नसेल, आणि असेल तर विभक्ती, 100% विभक्ती असेल तर. ओके, विभक्ती प्रत्यय. आता मला सांगा कर्मभाव. आता कर्मभाव मध्ये काय असतो, करता क्रियापद कसं असतं,
ला ली मेन हेच. लेचं वाक्य जर आलं तर बघा, पण मला तर त्यात काय वाटत नाही, लेच्या वाक्यात कुठं बदलूच शकत नाही कधीच. पण ला ली हे दोन लय महत्वाचं आहे. करता काय असणार आहे? नाम असेल, हे की नाही. कर्म सुद्धा काय असणार आहे? नाम असेल. आणि त्याला काय असणार आहे? विभक्ती प्रत्यय. कर्ता आणि कर्म दोघांना बी काय असणार आहे? विभक्ती प्रत्यय. ह्याला बी काय असणार आहे? विभक्ती प्रत्यय. बघा, हे जर नाही लक्षात राहिलं तरी टेन्शन घेऊ नका. तक्ता नाही पाठ झालं तर तुम्हाला कसं ओळखायचं मी सांगतो प्रश्नानुसार. कर्तृ कर्म भाव संकल्प. आता काय लिहिले? क्रियापद काय असतं? ला ली, पण त्याच्यानंतर शेवटी सतन. म्हणजे बरं का, सगळ्या क्रियापद शेवटी सतन दिसर. एवढा सोडला तर, कर्मभाव सोडला तर सगळ्या क्रियापद शेवटी काय? सतन. आणि आता कर्तृ आणि कर्म म्हणजे विभक्ती प्रत्यय कशाला असेल? याला बी आता करता काय असेल? तू किंवा तुम्ही. आणि ह्याला काय असेल? विभक्ती प्रत्यय कर्माला. इतकं सोपं आहे की नाही. आता तुम्हाला थोडं जर अवघड वाटलं, लिहा. उदाहरण घेतलं तुम्ही म्हणसाल सर इतकं सोपं आहे की बस. ऑनलाईन वाल्यांचं लयच विशेष आहे हो. सगळ्या जगातले ऑनलाईन वाले एकच असतील बरं, एकसारखेच. ऑनलाईन वाल्यामध्ये डिफरन्स असतो. तुम्ही जगात कुठं जावा, ते ऑनलाईन वाले काय करणार? तुमचं शिकवायचं चाललंय ना एक, ते दुसरंच ते करणार म्हणजे बोलणार. आता शिकवायचं चाललंय काय? शंकर प्रयोग. ते म्हणते सकाळी उठून देवाशी जावे. प्रयोग कुठला? अरे बाबा काय याला वेळ आहे की? उद्याच अख्खा दिवस ठेवलाय की. सकाळी उठल्यानंतर देवाला जायचं, कुठे जायचं? खरं अख्खा दिवस उद्या आहे की. मी काय लगे उद्या प्रयोग बंद करणार का? चला संपला प्रयोग, कोणी प्रश्न विचारत नाही प्रयोग. आपलं चाललंय काय? सगळ्यात किचकट प्रयोग चाललाय, ह्याला 100% कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आणि मी काही ठिकाणी पाहिले बरं का, एक मिनिट बरं का, ते वाक्य येते बरं का, तो महत्वाचं एक फोन आहे. झालं सगळ्यांचं लिहून? आणि इथं ऑनलाईनचे कसं असतात, मी एक दोन असं सहज बघितलं, मी काय असं ऑनलाईनचं बघत नाही व्हिडिओ, पण ते ऑनलाईन शिकवणारे इकडे नेहमी बघतात काय चाललं नाही, इकडे शिकवतात. आर्थिक लक्षात तरी कसं राहू शकतो विद्यार्थ्याच्या? समजा त्या प्रश्न उत्तर इकडे उत्तर नाही ना, तसं हे करू शकत. ठीक आहे. क्लिअर झालं? आता आजचं टास्क सांगतो तुम्हाला. कुठलाही प्रयोग तुम्ही विदिन सेकंद कसं ओळखणार? आपल्या ठोकळ्यातला पोलीस भरतीचा एक संकर प्रयोग मला द्या. आता मी कसा उत्तर आलं सांगतो, आणि उद्या तुम्हाला सगळं सोडवून आणायचे हे काम आहे. चला द्या एक. कुठलं वाक्य द्या एक, चला लवकर द्या वाक्य, द्या द्या इकडे वाक्य मी काढतो. किंवा तुम्हाला वाक्य नंबर सांगा मला, मी लगेच सांगतो. वाक्य नंबर हे घ्या सर, 124 पेज वर आहे, नवीन ठोकळ्यात बरं का. चला वाक्य सांगा, कुठले वाक्य सांगा संकर प्रयोगाचं. बघा, तू लाडू खाल्लास. बघा हे एक वाक्य मला सापडलं बरं का. 139 नंबरचं वाक्य आहे बघा. बघा बघा कसं वाक्य, एकच सेकंद. तू लाडू खाल्लास. नीट लक्ष द्या बरं का. आता कसले वाक्य तुम्ही कसं सेकंद सोडवणार?
आणि ते हे घेतले का वाक्य? बरं सांगतो, असू द्या, घेतलेला असू द्या. ते विद्यार्थ्यांना सत्कारा संदर्भात फोन येतोय, ऐका नीट. तू लाडू खाल्लास. आता आपल्याला काय करायचं, त्यांनी काय दिले बरं का, कर्तृ भाव संकर प्रयोग, कर्म भाव संकर प्रयोग, बाह्य प्रयोग आणि कर्तृ कर्म संकर प्रयोग. पहिल्याच झटक्याला कर्म भाव संकर प्रयोग डिलीट करायचा, बाह्य प्रयोग डिलीट करायचा. स आले नाही तर स आल्यामुळे काय झालं, संकर झाला. तू कर्तृ आणि काय खाल्लास, लाडू, कर्म, झालं उत्तर विदिन सेकंदात. आता बघा अजून एकच सेकंद. 100 किती, 114. हा 114, 114 बरं का. आता बघा, आईने मुलीला शाळेत पाठविले. आता पाठविले झाले बरं का. आता पेपर काढणाऱ्याला कदाचित जास्त माहिती असेल, आपल्याला तर काय माहिती. आईने मुलीला शाळेत पाठविले. बघा, आईने मुलीला शाळेत पाठविले. ऍक्च्युली बरं का, पाठविली असं पाहिजे, पाठविले झालं की नाही. तर आता असू द्या, 114चं वाक्य बघा. आता त्यांनी काय दिले बघा, आता नीट लक्ष द्या. आता त्यांनी लिहिलंय की पर्याय कर्तृ भाव संकर प्रयोग होईल का. तू दिसतोय करता, पहिला पर्याय कट. त्यांनी दिले कर्म भाव संकर प्रयोग आहे का. हा, आता कर्तृ कर्म संकर प्रयोग होईल का. कर्तृ कर्म, पर्याय कट. आणि लिहिले कर्म कर्तरी प्रयोग. काय कर्म कर्तरी संबंध आहे, पर्याय कट. म्हणजे उत्तर पर्याय कट करून उत्तर काढलं. मी काय लिहिलं का, मी करता तरी ओळखला का मला सांगा. पर्याय कट करून उत्तर काढता येते. मी अजून बघितलं नाही त्या उदाहरणाकडे. पर्याय कट केलं, उत्तर आलं. येते लक्षात सगळ्यांच्या. असं उत्तर काढायचं. मी बघितलं नाही ऍक्च्युली वाक्य असं पाहिजे होतं. आता काय त्यांनी केले वाक्य चुकीचं वाटतं मला. मुलीला आणि मुलाला केलं तर पाठवलेच होते ना, काय बदलते काय. पण आता काय ते एखाद्याने वाक्य दिले की ते एकदा सगळीकडे ते चालू. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे वाक्य बघायचीच गरज नाही, उत्तरच येते लगेच. अजून आहे काय वाक्य. हा 130 वर बघा, 130 वर 130च कुठं संकर प्रयोगाचं वाक्य, सकर्म आहे वाक्य. 130च कुठं वाक्य संकर प्रयोगाचं. हा 100 फक्त 67 काय, फक्त 67 का. हा एकदम बरोबर 67 बघा. तू घरी जायचे होतेस. बघा बघा आता वाक्य कसं आहे. तू घरी जायचे होतेस. आता मला सांगा, वाक्य सोडवूच नका तुम्ही. संकर प्रयोगाचं वाक्य सोडवायची गरज पडत नाही. आता पर्याय बघा, तू घरी जायचे होतेस. एकच सेकंद, पर्याय बघा त्यांनी कसं दिलं ते बघा. बाह्य प्रयोग आहे का, काय संबंध, पर्याय कट. कर्मभाव संकर प्रयोग. आता मला सांगा, कर्मभाव संकर प्रयोग असेल का, कधीच नाही. का कर्मभाव संकर प्रयोग असेल का, नाही. त्यानंतर कर्तृ कर्म संकर प्रयोग. आता कर्तृ कर्म संकर प्रयोगासाठी कर्म पाहिजे ना, हाय का कर्म, उत्तरच निघलं. म्हणजे ज्याला पर्याय कट. मी तुम्हाला सांगू का, जीएस वर सामान्य ज्ञानवर एक अशी लेक्चर घेणार आहे बघा, 4-5 सलग. फक्त लेक्चर काय घ्यायचं म्हणजे जे प्रश्न अवघड आले ते का नाही, ते प्रश्न सोडवायचं कसं. उत्तर मला माहित नाही, तुम्हाला माहित नाही, तरी उत्तर काढायचं कसं, ही एक टेक्निक. म्हणजे मला बी येत नाही, तुम्हाला येत नाही, तरी पण उत्तर काढता येतं. कसं काढता येतं, तर पर्याय कट करायचं. आणि कसं पर्याय कट करायचं ते स्पेशल एकदा एक दिवस त्याच्यावर लेक्चर घेऊ. 2-3 लेक्चर होतील साधारण त्याचे. तुम्ही तुमचा अभ्यास करा. पण उत्तर कसं काढायचं, एखादा टप प्रश्न आला तर, काही जिल्ह्यात आलं ते तसं टप प्रश्न, पण खूप सोपं असतं उत्तर कसं काढायचं, पर्याय कसा कट करायचा ते आपण एकदा पाहू. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला सगळ्यांना. आता उद्या येताना प्रयोगावर जेवढी उदाहरणं आहे ती सगळी सोडून यायचं. आणि जे अवघड वाटतंय, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, मला ते उदाहरण द्यायचं, आपल्या ठोकळ्यातलं 5 नंबर सांगायचं, मी सगळं उदाहरण व्यवस्थित तिथं समजून देणार. ओके, फक्त परीक्षेला आलेली ठोकळ्यातली अशी त्या उदाहरण कुठली